आमच्या गावचा श्री रामनवमी उत्सव असं म्हटलं जातं की आमच्या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे। प्रभू रामचंद्राच्या पायाने स्पर्श झालेली ही आमच्या गावची भूमी। श्रीराम मंदिर असल्यामुळे गेली 74 वर्ष गावकरी मनाने सन्मानाने आणि मोठ्या उत्सवाने हा उत्सव साजरा करतात। गावकरी एकत्र येतात, आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम करतात। आता या उत्सवाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि ह्याच उद्देशाने पालखी मिरवणूक काढली जाते। ही पालखी प्रत्येकाच्या घरोघरी जाते आणि हा पालखी सोहळा अगदी मोठ्या उत्सवाचा असतो आणि याच दिवशी संपूर्ण गावाला आणि येणाऱ्या पाहुण्यांना देखील महाप्रसादाचा लाभ दिला जातो आणि याच दिवशी कीर्तन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम असं आयोजन केलेलं असतं। असं आमच्या गावची लोक म्हणजे गावकरी गावची परंपरा आणि संस्कृती जपणारा हा उत्सव अगदी मोठ्या दिमागाने साजरा करत असतात। तर चला तर पाहू आमच्या गावचा श्री रामनवमी उत्सव। नमस्कार मंडळी, सर्वांना सन्मानाचा आणि मानाचा जय श्रीराम। मुळात आज आमच्या गावी आहे श्री रामनवमी उत्सव। म्हणजे खरं तर हा श्री रामनवमी उत्सव अगदी मोठ्या उत्सवाचा रोवळेकरांचा असतो। माझं गाव रोवळे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिले असणार माझ्या गावचं म्हणजे जे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि माझी जी ब्लॉगची सुरुवात झाली ती रामनवमी उत्सवाच्याच दिवसापासून। तर गेली 74 वर्ष म्हणजे आम्ही रोवळेकर हा उत्सव अगदी थाटाने आणि मनाने आणि सन्मानाने एकदम साजरा करतो। तर आज आहे आमची म्हणजे आमच्या गावचा श्री रामनवमी उत्सव। आता याच्यामध्ये काय तर हा 2 दिवसाचा कार्यक्रम असतो। म्हणजे काल सप्ताहाचा होता, तर सप्ताहाचा काही कार्यक्रम आम्ही बनवला नाही। म्हणजे सप्ताह म्हणजे काय तर ज्ञानेश्वरी, कीर्तन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि रामनवमी उत्सव म्हणजे हा 2 दिवसाचा असतो। तर आजच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म, त्याच्यानंतर मग म्हणजे सकाळी काकड आरती, त्याच्यानंतर मग दुपारी पालखी सोहळा आणि मग संध्याकाळी म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं गावातीलच म्हणजे जी तरुण मंडळी आहे त्यांच्या वतीने करण्यात येतो। तर अशा प्रकारचा हा आमचा श्री रामनवमी उत्सव असतो। तर आता श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने सगळी चाकरमणी म्हणजे मुंबईकर सगळे आपल्या गावाला येतात, कारण का हा मानाचा आणि अगदी सन्मानाचा उत्सव असतो। तर गेली 74 वर्ष आमच्या गावाल्याने ही परंपरा जपून ठेवलेली आहे आणि अगदी मोठा उत्सव असतो। तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की सुरुवातीपासून म्हणजे जो महाप्रसाद असतो देणगी स्वरूपात म्हणजे जे आर्थिक सहकार्य लाभतं त्याच्यातून एक महाप्रसाद दिला जातो। तर त्यासाठी पूर्ण मुंबईकर असतील, गावकरी असतील, संपूर्ण महिला असतील, ते ह्याच्यामध्ये महाप्रसादाचे म्हणजे काम करताना तुम्हाला दिसतील। त्याच्यानंतर मग दुपारी प्रभू रामचंद्रांचा जन्म, ते कीर्तन वगैरे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। त्याच्यानंतर मग पालखी सोहळा, अगदी खूप मोठ्या उत्साहाचा पालखी सोहळा असतो, तोही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि मग संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे त्याला कॉपीराईट लागण्याची शक्यता असतं, तर मी तो दाखवला तर, नाहीतर मग असा आज आपला पूर्ण एकच ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला मंडळी आपण सुरुवात करूया। सुरुवातीला तुम्हाला महाप्रसादाची जी पूर्ण महिला, गावकरी, मुंबईकर जे पूर्ण कार्य करताना दिसतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतो। कुठेही जाऊ नका, संपूर्ण व्हिडिओमध्ये हा आमचा श्री रामनवमी उत्सव तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चला। मी म्हटल्याप्रमाणे बघा, प्रत्येक गावकरी मुंबईकर महाप्रसादाचं काम करताना या ठिकाणी आपल्याला दिसत असतील। म्हणजे एकजुटीने सगळे एकत्र येतात आणि या ठिकाणी काम करताना दिसतात। तर बघा, महाप्रसादाची सुरुवात आहे सकाळचे 7 वाजल्यापासून ही लोक आले आहेत। त्या ठिकाणी बघा महिला पुऱ्या करताना दिसतात। म्हणजे एकजुटीने सगळेजण या कार्यक्रमात सामील होतात आणि हा आता महाप्रसादाची सुरुवात आहे बघा। ते हे मी तुम्हाला सगळं याच्यामध्ये का माहीत आहे, ही आठवण असते आणि आठवण स्टोरेज करण्याचं मी थोडक्यात या ठिकाणी काम केलेलं आहे। तर बघा, महिला, पुरुष, मुंबईकर वगैरे म्हणजे सगळे तरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी सामील होतात, कारण का हा आपला मानाचा आणि सन्मानाचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा माझा कार्यक्रम आहे। ह्या हेतूने सगळेजण एकजुटीने काम करताना या ठिकाणी दिसतात।
जन्मोत्सव साजरा करणार आहोत। आता भगवंताचा जन्म करायचा किती वर्षी काय या सगळ्या गोष्टी आता मागे ठेवा, पण जन्मोत्सव प्रत्येक वर्षाला साजरा करायचा आहे।
बघा आमच्या गावची जत्रा. तर जन्मोत्सव हा दुपारचा असल्यामुळे दुपारीची जत्रा भरते. बघा अगदी ह्यावर्षी तर मी म्हणेल की जास्तीत जास्त जत्रा भरलेली आहे आणि इतर गावातून सुद्धा पाहुणी मंडळी बरीचशी आलेत जत्रेला. तर ही आहे आमच्या गावची जत्रा. म्हणजे जे रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने आमच्या गावात जत्रा भरली जाते. तर आमच्या भागात आमची पहिलीच जत्रा असते, त्याच्यानंतर मग इतर गावात जत्रा असते, ती रात्रीची असते. पण आमची ही दिवसाची जत्रा असते आमच्या गावात आणि ही पहिलीच म्हणजे श्री रामनवमी उत्सवाच्या ज्या दिवशीपासून जी जत्रा सुरू होतात त्याच्यानंतर मग आमच्या भागात जत्रांची सुरुवात होते. तर ही आहे आमच्या थोडक्यात गावची जत्रा. रामनवमी बरेच ना. हा मग युट्यूबला म्हणू हाय करा. आयशा जत्रेला आले. आयशू घेतलं आयशूला घेतलं.
उत्सव चालूच आहे. कीर्तन भजन वगैरे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, कारण का त्या ठिकाणून करणं शक्य नाही, कारण का खूप लाऊड आहे, म्हणजे आवाज ज्या जोरात आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही की मी काय बोलतोय. तर मंडळी, मी म्हटलं होतं मागाशी की म्हणजे पूर्ण दिवसाचा हा ब्लॉग बनवणार आहे, पण शक्य नाही, कारण का व्हिडिओ लॉंग होत चालले, कारण का सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बरीच मोठी व्हिडिओ होईल. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी थांबतोय, कारण का कसं माहिती आहे, पालखी सोहळा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवला, तर म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तर सुरुवातीपासून महाप्रसादासाठी गावकरी कशी सहकार्य करतात, त्याच्यानंतर मग प्रभू रामचंद्रांचा 12 वाजता झालेला जन्म, तो उत्सव म्हणजे तो सोहळा, आणि त्याच्यानंतर मग भजन आणि कीर्तन, हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार. तर मंडळी, कसं आहे माहीत आहे, हा आमचा श्रीरामनवमी जन्मोत्सव असतो, तर अगदी मोठ्या उत्सवाने आम्ही साजरं करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काय श्रीरामनवमी उत्सव मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हो, या उत्सवाच्या निमित्ताने गावात एक थोडक्यात जत्रा भरली जाते, पहिल्यासारखी नाही पण त्याहून अधिक आज भरलेली वाटते. तर एक जत्रा भरले, ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काय, तर थोडक्यात जत्रा, प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा, आणि त्याच्यानंतर मग गावकरी महाप्रसादासाठी सहकार्य करतात ते, तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पालखी सोहळा जे मी म्हटलं होतं ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार, कारण का व्हिडिओ लॉंग होते, त्याच्यामुळे याच ठिकाणी थांबतो. तर कुठेही जाऊ नका, उत्सवामध्ये तुम्ही देखील सामील व्हा. तर भेटू पालखी सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला, याच ठिकाणी थांबतो.